आपण AID 36 प्लॉटमध्ये आणि आपण हा फर्स्ट इयरचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट पूर्ण पोटेन्शियलने आपण यील्ड घेतोय. साधारणतः 24 to 26 बंचेस आपण टार्गेट केले आणि त्याची कलर डेव्हलपमेंट पण खूप सुंदर आपल्याला दिसते. पण साधारणतः काय झालं की जेव्हा फर्स्ट इयरच्या प्लॉटमध्ये आपण काम करत असतो तर काही प्लांट्समध्ये व्हेरिएशन असतं आणि काही प्लांट्स वीक असतात. जसं हे झाड बघतोय आपण, हे सेकंड ग्राफ्टिंग मधलं प्लांट आहे किंवा त्याच्यात जे पोटेन्शियल स्टोरेज व्हायला पाहिजे होतं उन्हाळ्यात, लवकर पाऊस झाल्यामुळे ते स्टोरेज झाले नाही आणि त्याच्यावरचे जर शूट्स आपण बघितले तर खूप शूट्स इमॅच्युअर शूट्स आहे. त्याला तेवढे जे स्टँडर्ड शूट म्हणतो आपण 20-25 पानं पाहिजे ते पानं नाही, त्यामुळे अशा झाडांवरती कलर डेव्हलपमेंट आपल्याला मागं पडताना दिसते. तर अशा प्लॉटमध्ये आपल्याला ह्या प्लांट्सवरती जर आपण काही काम केलं नाही इथून पुढे, ऍक्च्युली ह्या प्लांटवरती कुठल्याही प्रकारचं प्रोडक्शन घ्यायला नव्हतं पाहिजे आपण, किंवा 50% घ्यायला पाहिजे होतं, साधं सॅम्पलिंग व्हायला पाहिजे होतं. पण सेम लोड सगळ्या झाडांवर राहिल्यामुळं हे प्लांट मागं पडताना दिसतंय. आणि जर ह्या प्लांटवर आज काही आपण काम केलं नाही तर हे अजून एक्झॉस्ट होणार आणि याचे इम्पॅक्ट नेक्स्ट इयरला आपल्याला दिसणार. तर आज आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये जे ग्रीन काही मटेरियल आहे किंवा जे एक्सपोर्टच्या क्रेटमध्ये हार्वेस्ट होणार नाही असं सगळं मटेरियल आपल्याला आपल्या प्लॉटमधनं काढणं गरजेचं आहे. ही स्टेज डिले, पण याच्यापेक्षा आता जर आपण याच्यावर ऍक्शन घेतली नाही अशा काही प्लांट्सवरती तर नक्कीच कुठेतरी हे झाड जास्त एक्झॉस्ट होईल. तर ह्या प्लांट्सवरती आपल्याला साधारणतः हे जे काही ग्रीन बंचेस आहे हे काढणं अपेक्षित असेल, किंवा जो नॉन स्टँडर्ड शूटवरचा बंच आहे, तुम्ही जर हा बंच बघितला तर आता मी हा शूट सहितच काढतो, तर याला अजिबातच शूट नाहीये आणि याला कलर डेव्हलपमेंट पण होणार नाही. तर असा बंच कुठल्याही प्रकारे आपल्या प्लॉटमध्ये किंवा आपल्या झाडावरती, वीक झाडांवरती राहायला नकोय, नाही त्याची कलर डेव्हलपमेंट नक्कीच अडचणीची येईल आणि जे 100% आपण टार्गेट म्हणतो ते अचीव्ह होणार नाही. तर हे जे काही ग्रीन बंचेस असतील आणि किंवा एखादा बंच आहे त्याचा जो खालचा बॉटमचा शेंडा मारायचा आहे ते मारून घेणं गरजेचं राहील, तरच या प्लांटमध्ये आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये इम्प्रुव्हमेंट दिसेल. तर हे काम प्रत्येक प्लॉटमध्ये होणं गरजेचं असेल. थँक्यू.